सत्यवान आणि सावित्रीची कथा ही भारतीय पौराणिक कथांमधील एक अत्यंत प्रसिद्ध आणि प्रेरणादायी कथा आहे। सावित्री ही राजा अश्वपतीची एकुलती एक कन्या होती। तिने आपला पती म्हणून सत्यवानची निवड केली, जो वनवासी होता आणि त्याचे वडील द्युमतसेन हे अंध झालेले होते। सत्यवानाची निवड केल्यावर नारद मुनींनी सावित्रीला सांगितले की सत्यवानचे आयुष्य फक्त 1 वर्षाचेच उरले आहे। हे ऐकून सावित्रीला खूप दुःख झाले, पण तरीही तिने सत्यवानाशी विवाह केला। ती एक आदर्श पत्नी म्हणून त्याचे आणि त्याच्या वृद्ध पालकांचे खूप प्रेमाने आणि निष्ठेने सेवा करू लागली। जेव्हा सत्यवानच्या मृत्यूचा दिवस जवळ आला, तेव्हा सावित्रीने 3 दिवसांचे कठोर व्रत केले। ज्या दिवशी सत्यवानाचा मृत्यू होणार होता, त्या दिवशी सत्यवान लाकडं तोडण्यासाठी जंगलात गेला आणि सावित्रीही त्याच्यासोबत गेली। लाकडं तोडताना अचानक सत्यवानाला चक्कर आली आणि तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपी गेला। त्याच वेळी यमराज तिथे आले। यमराजांनी सत्यवानाचा प्राण काढला आणि ते त्याला घेऊन निघाले। सावित्रीने यमराजांना थांबवले आणि सांगितले की ती देखील तिच्या पतीसोबत जाईल। यमराजांनी तिला परत जाण्यास सांगितले, पण सावित्रीने आपली भक्ती, बुद्धिमत्ता आणि पतिव्रता दाखवत यमराजांचे मन जिंकले। सावित्रीच्या बोलण्यावर यमराज खूप प्रसन्न झाले। त्यांनी सावित्रीला एक एक करून 3 वरदान दिले। पहिल्या 2 वरदानांमध्ये सावित्रीने सत्यवानच्या वडिलांसाठी डोळे परत मिळवण्यासाठी आणि त्यांचे हरवलेले राज्य परत मिळवण्यासाठी मागितले। तिसऱ्या वरदानामध्ये तिने यमराजांकडे 100 पुत्रांची आई होण्याचा वरदान मागितले। यमराजांनी तथास्तु असे म्हटले। तेव्हा सावित्री म्हणाली, मी 100 पुत्रांची आई कशी होऊ शकते जर माझा पतीच जिवंत नसेल? सावित्रीच्या या युक्तीवर यमराज प्रभावित झाले। आपल्या दिलेल्या वचनातून ते मागे फिरू शकत नव्हते, त्यामुळे त्यांना सत्यवानाचा प्राण परत करावा लागला। अशा प्रकारे सावित्रीने आपल्या बुद्धिमत्तेने, निष्ठा आणि प्रेमाने आपल्या पतीचे प्राण परत मिळवले आणि ही कथा पतिव्रता, त्याग आणि निष्ठेचे प्रतीक बनली।